लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात संपन्न। भारतीय बौद्ध महासभा तालुका माजलगावच्या वतीनं 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमाने संपन्न झाला। सकाळी ठीक 9 वाजता माजलगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून धम्म रॅलीला सुरुवात करण्यात आली व सांची बुद्ध विहार, डॉक्टर आंबेडकर भवन, केसापुरी कॅम्प येथे रॅलीचा समारोप करून पूज्य भंते धम्मप्रिय थेरो चैत्यभूमी दादर मुंबई यांच्या हस्ते पंचरंगी धम्मध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले। तसेच धम्मप्रवचनाचे आयोजनही यावेळी करण्यात आले होते। त्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारतीय बौद्ध महासभा जिल्हा बीड पूर्वचे पर्यटन सचिव के.व्ही. साळवे सर हे होते। या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा माजलगावचे तालुकाध्यक्ष डॉक्टर भागवत साळवे हे होते। भारतीय बौद्ध महासभा महिला जिल्हा संस्कार उपाध्यक्ष लीलाताई उजगरे, तर जिल्हा महिला संस्कार सचिव आशाताई मोरे, जिल्हा संस्कार सचिव श्यामभाऊ वाघमारे, महिला जिल्हा संघटक शोभाताई भोजने, जिल्हा संघटक पी.सी. डोंगरे, महिला तालुका अध्यक्ष मंदाताई साळवे, शेलापुरीच्या उपसरपंच सुशीलाताई घडसे यांच्यासह धम्म उपासक उपासिका बालक बालिका मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय बौद्ध महासभा शहर अध्यक्ष एल.आर. मस्के यांनी केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंदनाताई घनघाव यांनी केले। तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नाथाजी घडसे, किसन भदरगे, नितीन डोंगरे, गुलाब धाईजे, मोहन काकडे, डी.पी. वाघमारे, नाना, डी.एस. साळवेदादा, दयानंद साळवे, भानुदास साळवे, राजेभाऊ साळवे, समाधान साळवे, अमोल डाकणखार, बाबासाहेब घनघाव, शिवाजी कासारीकर यांच्यासह भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले। बाबासाहेब मनेरे, रिपब्लिकन वार्ता वृत्तवाहिनी महाराष्ट्र, बीड जिल्हा प्रतिनिधी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.